हॅलो 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 बोलायचा आवाज जरा वाढवा, बोलायचा.
कुडतडकर त्यांना पकवाज साथ करत आहेत. सन्माननीय नामांकित पकवाज वादक आणि तानाजी नगरचे चान असणारे श्री देवदत्ता घाडीगावकर आमचे परम मित्र आणि त्याचप्रमाणे बघा त्यांना तबला साथ करतायत ते भाविक महाडिक. त्याचप्रमाणे बघा आजच्या या मंडळाच्या वतीने आम्हास या 2 बुवांना आणि मी म्हणजे टोटल 3 बुवांना भजन करण्याची सुसंधी आमची कला सादर करण्याची संधी या शाखेने उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी माझ्या गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानतोय. आणि त्याचप्रमाणे बघा या मंडळाचे या शाखेचे सन्माननीय माननीय असे नगरसेवक आत्माराम चाचे साहेब यांचेही मी आभार मानतोय. आणि त्याचप्रमाणे बघा या मंडळाचा या शाखेचा आधारस्तंभ आमचे वैभव दादा भरतकर यांचेही मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्याचप्रमाणे बघा अरुणबाई सुर्वे यांचेही मी माझ्या भजन मंडळाचे आभार मानतोय. आणि या शाखेचे शाखा प्रमुख आणि ज्यांनी हा उत्सव शिवजयंती उत्सवनी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली त्या आयोजक श्री विलास उमने साहेब त्यांचे मी माझे भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. आमचे मार्गदर्शक व या शाखेचे उपशाखा प्रमुख बाळकृष्ण गुरव यांचा आम्हाला नेहमी पाठिंबा असतो त्या साहेबांचे आभार मानतोय. आणि त्याचप्रमाणे या शाखेचे शाखा समन्वयक श्री गोपाळ सुतार साहेब यांचे आभार मानतोय. महिला शाखा संघटक सौ मेघना सावंत यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या हातीन आभार मानतोय. त्याचप्रमाणे महिला शाखा संघटक श्री चित्रा परशुराम यांचेही मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्याचप्रमाणे बघा सर्व पदाधिकारी त्यांचेही मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतोय. चुकून कोणाचे नाव राहिले असल्यास क्षमा असावी आणि प्रत्येकाचं नाव ठेवण्यात लक्षात राहणार नाही म्हणून तुमची क्षमा मागतोय. त्याचप्रमाणे बघा आजच्या 2020 डबल बारीच्या संगीत सामन्यामध्ये नामवंत बुवा आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यातले एक म्हणजे आमचे वर्गमित्र आणि एकदम उत्कृष्ट गोड गळ्याचे बुवा म्हणजे अनेक उत्कृष्टतेने पारितोषिक मिळवले ते म्हणजे आमचे मित्र जयेश घाडी बुवा त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. चुकून कोणाचे नाव राहिले असल्यास क्षमा असावी. त्याचप्रमाणे मालाड नगरी म्हटल्यावर ही मालाड नगरी म्हटल्यावर खूप असे नामवंत भजनी बुवा नामवंत रत्न आहे. त्याचप्रमाणे बघा एक आमचे रोहन धुमाळ बुवा ओंकार मोहिते बुवा प्रसाद पवार प्रथमेश शिंदे असे नामवंत गोड गळ्याचे बुवा आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही म्हणून सर्वांची माफी मागतोय. तसेच नामांकित भजनी बुवांचे तबलजी संगवाद वादक दशावतार कलाकार नाट्य कलाकार अन्य कोणतेही कलाकार आलेले असतील त्यांच्या चरणाची नतमस्तक होऊन संपूर्ण जगताचे आराध्य दैवत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुदेव देव सर्व कार्य सुसर्वदा त्या 14 विद्या व 64 कलाकार्या बाप्पा गणरायाच्या चरणाची लीन होऊन विद्येची देवता आई सरस्वतीच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आई भवानीच्या चरणाची नतमस्तक होऊन माझी कुलस्वामिनी आई भैरी भगवती देवी व माझी ग्रामदेवता आई वाघाई देवीचा आशीर्वाद घेऊन क्षत्रिय कुला वतवततिया समाधीश्वर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून वडिलांच्या पावलावर दत्तवीर धर्मछत्र पंडित ज्ञान गोविंद रणपुरंदर
योगीबुवांचा आशीर्वाद घेऊन येथे जमलेल्या माझ्या तमाम भक्ती रसिकांच्या आणि माता भगिनींच्या चरणाची नतमस्तक होतोय आणि घंटी घंटी भजनाच्या संगीत सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो. त्याचप्रमाणे बघा सुंदर सुरुवात यासाठी आमचे मार्गदर्शक आम्हाला वडिलांसमान असणारे रमेश धुरी काका या साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा आमचे मार्गदर्शक ज्यांचा नेहमी आम्हाला पाठिंबा असतो असे आमचे पवार काका, विजय शिंदे काका, त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. बघा हॅलो. पियू गुरव यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आले एका नाट्य संगीतासाठी. नक्की घेणार, पण आधी भजनाची सुरुवात करतो. त्याचप्रमाणे बघा आम्हाला गुप्तसमान असणारे सन्माननीय सचिन रमेश धुरी यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसं आहे, समोरचा जोत जसा चालणार ना तसं मागून येऊ पाडा चालतलो. काही एक काळजी करायची नाही. बुवानी काय सांगितलंय, आरामात घ्यायचंय. बुवानी पण 40-45 मिनिटं घेतले, आपण पण घेऊ 40-45 मिनिटं. त्याचप्रमाणे बघा आमचे मार्गदर्शक रामकृष्ण हरी सन्माननीय सुनील पवार साहेब या साहेबांकडनं बंद पाकिट आलेले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वेळ भरपूर झालाय. मायबाग रसिक थांबलेले आहेत भजनासाठी. आधी भजनाची सुरुवात करतो, नंतर बघूया बुवांकडे, नंतर वळूया. आधी भजनाची सुरुवात करतो. बघा सन्माननीय योगेश कुर्तडकर या बुवांकडनं सन्माननीय सोहम गायवाड यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे रमेश नाही देवा दळवी यांच्याकडनं त्याच्या मामास आणि त्यांचे गुरु त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. तर बघा त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अरविंद मोहिते साहेब त्यांच्याकडनं असं 200 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. मला आवाज वाढव ना जरा. पेटीला आवाज आहे ना, पेटीला. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो.
लाभली पुण्याई म्हणून दाहलो पालकीचे बोई म्हणून दाहलो पालकीचे बोई शांत माया मूर्ती पहाटे चालकी शांत माया मूर्ती पहाटे चालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी बुद्धीचा विधाता आलो शरण आता तुझ सुख करता तूच दुःख हरता अखंड विश्वाची देवा असे तुला चिंता असे तुला चिंता आले सारे भक्त तुझ्या दरबारात करती विनंती ठेव तू सुखात मंगलमूर्ती मोरया भेटला सद्गुरु मिळाला देश होईन मी दास जन्मो जन्मी काया वाचा म्हणे करेन मी सेवा नको करू हेवा सद्गुरुनाथा
ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री सत्यनारायण श्री गणपती गजानन कुलस्वामिनी भैरी भगवते ग्रामदेवताई वागसाई आई रंगदेवता आई सरस्वती आई भवानी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग हर 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 छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी सुप्रसिद्ध भजनकार भजन सम्राट संगीत रत्न कैलासवासी परशुराम मोरये सुप्रसिद्ध भजनकार माऊली गुरुवर्य श्री आत्माराम घाडीगावकर सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य गुरुप्रसाद धुरी कुणाल सावंत या साहेबांकडनं सोहन गायकवाड या 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. शिव गणेश प्रसादी भजन मंडळ मालाड. तर कसं आहे बघा, नेतृत्व आणि कर्तृत्व. हॅलो, काय रे याचं काय होतं याचं? माझ्याच टायमाला तुला असं करायचंय, बाकी त्यांच्या टायमाला बरोबर केलास. हॅलो हॅलो. तर बघ कसं आहे बघा, नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. लोक विविध प्रकारचं व्यसन करतात, लोक विविध प्रकारचं व्यसन करतात, पण मी म्हणतोय व्यसन करायचंच असेल तर या हरिवंताचं करा, या कलेचं करा. कारण या व्यसनामुळे जो रोग होईल तो मार्ग यशाचा होईल किंवा मोक्षाचा होईल. जगायला आई वडील शिकवतात, रडायला अनुभव शिकवतो, कष्ट करायला परिस्थिती शिकवते आणि त्रास द्यायला नातेवाईक शिकवतात बघा. पण या कलियुगाच्या जर वाईट प्रसंगात जर तारायचं असेल तर फक्त आणि फक्त हरिनाम शिकवते मंडळी, फक्त आणि फक्त हरिनाम. त्याप्रमाणे बघ, आत्माराम चाचे साहेब या साहेबांकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आले, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा, चाचे साहेबांकडनं सोहम गायकवाड या 500 रुपयाचं पारितोषिक आले, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नाथ नाथ रे गजानन नाथ, वाजे
शिवशंकरा हरिहर हरा हरिहरा शिवशंकरा हरिहर
कडून सचिन यास 500 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने. करतो बघा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हल श्लोक कडून माझ्यासाठी निलेश भाऊ शितकर. श्लोक यांच्याकडून अच्छा निलेश भाऊ शितकर यांच्या माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने. स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. तर बघा आमचे गुरुबंधू पार्थ गुरव यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने. स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पोरांचा जर आवाज वाढव ना सोन्या. रूप पाहता
रे